दिवाळीच्या उंबरठ्यावर सरांची प्रकट मुलाखत असा कार्यक्रम चालू आहे। दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, शाम गम की लंबी सही शाम ही तो है। गम और खुशी में फर्क न महसूस हो जा, हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे भगवद्गीतेतलं। स्वस्तिक काढतात त्या अकाउंट बुकवर आणि खाली कुंकवानीत शब्द लिहितात शुभ लाभ। This may I tell you that this is India's approach to economics. ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी। मध्ये तर इथं चॅटबॉक्स मध्ये मला दोघा तिघांनी कळवलं की सर आजचाच तास मस्त चालू आहे असं त्यांनी कळवलं याच्यात। The most important point of this session is Shubha Deepavali. Everything else is secondary. आणि याला अर्थातच इंग्लिश भाषा अपुरी आहे, त्यामुळे आईच्या भाषेतच सांगितलं पाहिजे की शुभ हा शब्दच नुसत्या हॅपी दिवाळीच्या खूप वर आहे, खूपच वर आहे। हॅपीचा मराठी हिंदी संस्कृत शब्द वापरायचा तर आनंद आहे, तो ग्रेटच आहे, काही प्रश्नच नाही, आपला कीवर्ड आहे तो आनंद। ज्याच्या त्याच्याकरता फक्त प्रश्न आहे कशात आनंद मानणार आहोत। तर मानणारे सिगरेट दारू तंबाखूत मानतायत, किंवा दुर्दैवानी पुरेशा संख्येने तरी पुरुष मुली स्त्रियांशी वेडवाकडं वागण्यातही आनंद बाळगतातच आहेत, त्याला आनंद म्हणत नाहीत। धर्माधिकारी बुवांच्या आत्ताच्या प्रवचनाचा तो विषय नाही, नाहीतर मी तुम्हाला भगवद्गीतेतले सुखाचे 3 प्रकार लक्षात ठेवलं तर पुढे कधीतरी सांगीन सुद्धा। आपल्याकडे सत्व रज तम अशा कन्सेप्ट्स आहेत। झापडं लावलेल्यांच्या माहितीसाठी सांगतो की दिस कॅन बिकम अ पार्ट ऑफ आर्ट अँड कल्चर, जनरल स्टडीज पेपर 1। आणि जी सत्व रज तम ही कन्सेप्ट आहे। सत्व म्हणजे शुद्ध पवित्र पॉझिटिव्ह, खरं ज्ञान देणारं सत्व। रज ॲक्टिव्ह, ज्याच्यात ॲक्शन ओरिएंटेडनेस आहे, ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे। तम ॲज द वर्ड इंडिकेट्स इज डार्कनेस, अंधार, निगेटिव्हिटी। आता मला का कोणास ठाऊक तुम्ही लोक निदान जे वर्गात बसले ते तरी मला समहाऊ व्हाइब्स देत आहेत की ऐकायला मजा येईल, दिवाळीच्या उंबरठ्यावर ऐकायला मजा येईल। मध्यरात्रीपूर्वी पूर्ण करायचा प्रयत्न करीन। मधला तो रजचा श्लोक माझा जरा कायम विसरतो, त्याने अर्थ नाही बदलत आहे, पण यदग्रे च अनुबंधे च सुखम मोहनमात्मनः। यदग्रे, अग्रे सुरुवातीला, जे सुरुवातीला, आणि अनुबंध म्हणजे शेवटाकडे जाताना, की जे सुरुवातीलाही शेवटाकडे ज्याच्यात ते तयार झालंय, बांधलं गेलंय, रचलं गेलंय। यदग्रे च अनुबंधे च सुखम मोहनमात्मना, ते सुख
की ते कशातनं तयार झालेले असते? मोह आहेत वेगवेगळे, स्वतःला झालेले वेगवेगळे मोह. आणि वाटतं की हे सुख आहे. यदग्रेच अनुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. तामसिक सुखाचं हे वर्णन आहे की त्याला तामसिक सुख म्हणतात. हा जो भगवद्गीता हा अनुष्टुभ छंद म्हणतात याला. 8 शब्दाचा एक चरण असतो. यत्तदग्रेच अनुबंधेच हे 8 झाले शब्द. सुखम मोहनमात्मनः हे 8 झाले. याला चरण म्हणतात. तर 4था चरण तत् तामसमुदाहृतम, त्याला तामस म्हणतात. कशाला? निद्रालस्य प्रमादोत्थम. निद्रा, आलस्य आणि प्रमाद यांनी निर्माण केलेलं उत्थम, ज्यामुळे ते उद्भवलंय, ह्याचं वर्णन तामसिक सुख आहे. तरी मी सांगतो की मी जरा थोडक्यातच सांगतोय. हाच तास फाउंडेशन किंवा प्रिपरेटरीचा असता तर धर्माधिकारी बुवांचं 1.5 तासाचं निरूपण यावरच झालं असतं. पण निद्रा म्हणजे की झोप भरपूर. माणसाला काय लागेल ती सवय आहे, किती झोपलं तरी असू शकते की, आणि सुख वाटू शकतं ना त्याच्यात. आलस्य, आळशीपणा आहे ना सुख त्याच्यात, कोण नाही म्हणते. जाऊ दे आत्ता नको, असं उद्या करू. इंग्लिश शब्द आळशी माणसं उच्चारायचा पण त्रास करणार नाहीत, कारण शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन. हा शब्द उद्या उच्चारू. पण प्रमाद फार महत्वाचा शब्द आहे की तामसिक सुखाच्या वर्णनात एक तर संस्कृत भाषा, त्यातली भारतीय विचार पद्धती ही फार तोलून मापून आणि अतिशय सखोल अर्थ असतात असे शब्द आहेतच. आपलं लक्ष पाहिजे की त्या एकेका शब्दाला फार मोठा अर्थ आहे. प्रमाद म्हणजे नुसती चूक नाहीये. चूक झाली माझ्यातून, चूक होत नाही असं कोण आहे जगाच्या पाठीवर? माझा तर दावा नाहीये बरं का की मी अजिबात कधी चुकतच नाही. नाहीये माझ्या अजिबात. एवढा मी ढोंगी होऊ शकत नाही, सुदैवाने एवढा अहंकारी सुद्धा नाही. चुका होऊ शकतील का? होऊ शकतील ना. पण प्रमाद शब्दाचा अर्थ आहे कळून सवरून केलेली चूक. की करतोय ते माहिती आहे की हे करतोय हे चूक आहे, नकोय करायला खरं म्हणजे, पण काही त्यावेळेची कारणं असतील करतो. त्याला असा नेमका अचूक शब्द आहे प्रमाद. असं सिगरेट, दारू, तंबाखू करणाऱ्यातला मला तरी अजून अलीकडे मी समर्थन ऐकतोय, ते जाऊ देत मुद्दे, पण नाही हे कसं बरोबरच आहे की रोज एक पेला आरोग्याला कसा योग्य असतो. रोज एकदा तरी हे गालात घातलं म्हणजे देशाचा मोठा नेता होता येतं. हल्ली आता सगळ्याचीच निघाली समर्थनं ड्रग सकट, पण करणाऱ्याला माहिती असतं की हे काही नीट नाहीये, हे काही प्रमाद. इंग्लिश सुद्धा फार छान शब्द आहे, तो अधिष्ठान मालिकेत झाला. मी आठवण करून देतो फक्त. मिस्टेक ऑफ ओमिशन आणि मिस्टेक ऑफ कमिशन. संकुचित मन अजूनही इथे शिल्लक असली नसतील असा माझा अंदाज आहे, पण मग आता हे मी बोलतोय हे GS4 सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज, कमिटमेंट टू ड्युटी बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी. आणि अधिकारी सुद्धा हातातले अधिकार स्वार्थासाठी जर वापरले, खाजगी कारणासाठी जर वापरले, इगोतून जर वापरले, कळतंय की ॲक्च्युअली हे चुकीचं आहे पण तो करतोय. तर मिस्टेक ऑफ ओमिशन म्हणजे चुकून झालेली चूक, राहून गेलं, असं ओमिट, राहून गेलं, मुद्दाम केली असं नाहीये. पण मिस्टेक ऑफ कमिशन म्हणजे कळून सवरून माहिती आहे की हे करतोय हे चूक आहे, खोटंच बोलतोय, ठोकून देतोय, काही द्यायचं ठोकून. मला माझ्यातला जो एक शाश्वत स्पोर्ट्स पर्सन आहे तर तसं ले देके आठवणारं उदाहरण की जगातला कोणीही कितीही ग्रेट बॅट्समन असो, आऊट होतोच की तो. दरवेळी आऊट होईल, पण त्याच्याकडनंही चुकीचे स्ट्रोक खेळले जातात की. बॅटला असा चाटून जातो, स्लिपमध्ये गळतो, तो कॅच घेतला आणि वाचला, तो कव्हरमधनं चेंडू असा उचलला जातो, अपिश म्हणतात, आणि फिल्डर असेल
चिकारकरांचे LBW तर चुकत नाही असं आहे काय बॅट्समन? मी एवढा महान सचिन तेंडुलकर, तुम्हाला त्याची क्लिप मिळेल यूट्यूबवर पाहायला, 25 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळलाय, पण एकदा सचिन हिट विकेट झालाय, हिट विकेट, बॅकफुटवर खेळायला गेला आणि शूज स्टंपला लागले. सचिन की ज्याची बॅटिंगवरची ग्रीप म्हणजे त्याला असा आधी कळायचा बॉल, शोएब अख्तरनी ठरवायच्या आधी सचिनला कळायचं शोएब अख्तर काय बॉल टाकणार आहे. पण त्या खेळ आणि माझ्या दुर्दैवाने मी ते पाहत होतो कसं फुल फ्लो मधला सचिन बॅकफुटवर खेळायला गेला, मागचा पाय, हे क्रिकेटरचं जजमेंट आहे, त्याला माहिती असतं तो साधा उभा जिथे आहे त्यावरनं हा येणारा बॉल ऑफवर येतोय का मिडलवर येतोय का लेगवर, हे त्याला असं बॉलची लाईन पाहूनच कळत असतं. प्रश्न असा आहे की मुद्दाम झाला का आऊट? दॅट इज द डिफरन्स बिटवीन मॅच फिक्सिंग आणि गेटिंग आऊट. खेळतोय मनापासून, जिंकूनच द्यायचंय पण तरी झाला आऊट, मिस्टेक ऑफ ओमिशन. तो करत नाही असा माणूस या दुनियेत नाही. पण मिस्टेक ऑफ कमिशन इज की नियतच खोटी आहे की ह्यांनी या बॉलला जो आऊट झालाय की आत्ता 6 मारायची काय गरज नव्हती भाऊ, आपण ऑस्ट्रेलियावर हावी होतो, तू पण बॉलिंग डॉमिनेट करत होतास, आधीच्या 2 बॉलला 6 मारून झाली ती, जरा गप खेळ ना पुढचा बॉल. पण क्रीजच्या बाहेरून बॅट फिरवायची की आऊट आणि भारताची मॅच बोंबलायलाच सुरुवात. तिथे माझ्या मनात येणारी शंका आहे, टाकली ह्यानी विकेट टाकली. आणि बेटिंग मॅच फिक्सिंगची उदाहरणं खूपच आहेत. दॅट इज मिस्टेक ऑफ कमिशन. तर प्रमाद म्हणजे मिस्टेक ऑफ कमिशन आहे, केवळ ओमिशन नाही. तामसिक सुखाचं वर्णन, राजसिक मला श्लोक नाही आठवतोय, पण मी तुम्हाला एक्झॅक्ट अर्थ सांगतोय, त्यात काही गडबडच नाही. जे सुरुवातीला करताना सुखद वाटतं पण परिणाम दुःखद किंवा विषम, परिणामे विषमिव, हा चरण माझ्या लक्षात आहे की करताना सुखद वाटतं पण परिणामे विषमिव, की त्यातनं जे निष्पन्न होणार आहे ते विष, ते तुला करताना आत्ता फार छान वाटेल आणि याचे जे परिणाम होणार आहेत ते विषमिव आहेत. त्याला तामस राजसिक सुख म्हटले. राजसक करताना मी काय काय वर्णन सांगू, मी विचार करतोय. माझे अत्यंत लाडक्या पदार्थांमध्ये पावभाजी, साबुदाण्याची खिचडी, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, म्हणजे वजन 110 किलो. खाताना मजा वाटतेय पण परिणामे विषमिव. आता मी आत्ता त्यामुळे नाही आहे बरं का, त्याची माझी वेगळी कारण आहेत, त्याचा आळसाशी किंवा तामसिक सुखाशी संबंध नाही. सो कॉल्ड इट्स अ प्युअर मेडिकल इश्यू, त्याच्यात मी वेळ नाही घालवत. पण तुला हे करताना मजा येते, पण जरा त्याचे परिणाम सगळे दुःखद असत. अर्थातच जे मी विसरू नाही शकत ते सर्वात अत्यंत आनंदाचं म्हणजे यत्तदग्रे विषमिव. सुरुवातीला वाटतं हे दुःखद आहे, त्रासदायक आहे, परिणामे अमृतोपमम, की तुला ते करताना आत्ता तुला ते त्रासदायक इत्यादी वाटत असेल पण होणारे परिणाम त्याचे अमृता समान आहेत, म्हणजे उत्तम आहेत. अमृता म्हणजे की तुला ते करताना सुरुवातीला ते दुःख त्रासदायक वाटत असेल पण परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, त्या सुखाला सात्विक सुख म्हणतात. सगळ्यात बेस्ट चरण आहे आत्मबुद्धी प्रसादजम, म्हणजे द वन दॅट गिव्स नॉलेज ऑफ द सेल्फ, ते सात्विक सुख आहे. आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे देणारं, जे सुख आपल्याला नॉलेज ऑफ द सेल्फ देतं. तत् सुखम सात्विकम प्रोक्तम, त्या सुखाला सात्विक म्हणतात. आत्मबुद्धी प्रसादजम, जे आत्मबुद्धी देणारं असतं. काय? यत्तदग्रे विषमिव, जे सुरुवातीला विषमिव आहे, विषासारखं आहे, परिणामे अमृतोपम. ह्याची तर मला काय आयुष्यभर मोहक वाटलेली किती काय काय म्हणून तुम्हाला उदाहरणं सांगू. चाणक्यात आल्यामुळे खरंच कोणाला वाटलं की याला आजपर्यंत आपण केलं तर केलं राव, ठीक आहे,
आता करू योग नियमित. योग नियमित शक्यतो सकाळच्या वेळी. आई उद्या 5ला उठव बरं का. आयुष्यभरच्या लागलेल्या सवयी. रात्री उशिरापर्यंत मोबाईल घेऊन बसायचा, त्याचा ब्लू लाईट असा डोळ्यामध्ये जात असतो. बोंबलत रात्री काय स्वप्न पडतात कोणाला माहिती आहे. पण मग नियमित योग करायला पहाटे 5ला खरंच पहिल्यांदा त्रासच होणार आहे, सवय जर नसेल तर. यत्त दगरे विषमिव. पण जर खरंच करू लागला की मग त्यातला जो गोडवा आनंद सगळा कळत जाईल, आतनं येणार. मग माझ्या बोलण्याची गरजच नाहीये, करणाऱ्याला कळणारच आहे. परिणामी अमृतोपम. कितीतरी अशायचे मी सांगेन तुम्हाला. तुमच्यातल्या किती जणांनी ट्रेकिंग केलंय मला कल्पना नाही आहे. केलंय, करतात आहे का कोणी? हात वर करा बरं की ट्रेकिंग करतात. ग्रेट, एक्सलंट. हे जरा खूप हात वर आलेत. आणि तरी मी प्रश्न विचारणार नाही बरं का, कारण मागे एकदा असं झालंय. मी म्हटलं ट्रेकिंग, मी सहज एकाला विचारलं, हात वर केला होता. कुठे केला ट्रेक? माथेरान म्हटलं. मी म्हणलं मी तुला ट्रेकचं विचारलं, हनीमूनचं नाही. माथेरान हा काय ट्रेक आहे का? राजगड, हरिश्चंद्रगड असे म्हणजे की टफ आणि ज्याच्यात चॅलेंजिंग. लोहगड विसापूर असेल, तुंग तिकोना असेल, पलीकडेच पावनाईच्या मी केलेत हा सगळे. चिकार केलेत. ट्रेकिंग करणाऱ्यांना मी काय बोलतो आता लक्षात येईल की ट्रेकिंगला निघतो आपण. पहिली सकाळची वेळ असते, पाठीवर बॅकपॅक असतं, मित्रमैत्रिणी असले तर आणखीनच मजा. पहिल्या गप्पा चालू असतात असं. मग ते पहिल्यांदा चढ चालू होण्याच्या आधी शेतातनं वगैरे चाललेलं असलो, जाता जाता लोक अशी गवताची काडी तोडतात आणि अशी तोंडात घालत चाललेले असतात. त्या गवताच्या काडीवर कोणी काय केलेलं असेल काय माहिती. हळूहळू बोलणं बंद होत जातं. हळूहळू जसा रिदम येतो आणि हळूहळू असं बोलणं बंद. सगळे एका रिदममध्ये आपापला जणू चढायला सुरुवात होते. करत एक येऊ शकतो ट्रेकिंग करताना टप्पा की आता शरीर म्हणतंय दमलो किंवा नाही आता पुढे जातोय. बैस, ओके, बसलास तर तुमची ट्रेकिंग मधली खरी मजा गेली. ट्रेकिंग मधली नंबर 1 महाराष्ट्रन सह्याद्री तरी असेल तर नंबर 1 वर शिवाजी महाराज आहेत. पण देन नंबर 2 वर वगैरे स्टॅमिना, चॅलेंजेस घेणे, अवघड वाटणारं करून दाखवणे येते ट्रेकिंगमध्ये. अशी अनेकदा अशी येतेच. तुम्ही कोणते गड केले त्यावर अवलंबून आहे. पण अशा काही ठिकाणी आपण सापडतो की आता धड वर पण जाता येत नाही, आता धड खाली पण जाता येत नाही. आणि बोंब आता की बहुधा इथेच मी मरणार. घरी जाऊन आई वडिलांना सांगा कसाही वागलो असलो तरी माझं तुमच्यावर प्रेम होतं. मरतानाच आठवतं बरं का माणसाला. हा एक मला कधी न कळलेला मुद्दा आहे की ह्या गोष्टी मरतानाच का आठवत आहेत. आधी बोल ना मग, आई वडिलांवर असो नाही तर कोणावर असो. पण प्रेम शब्द दुसऱ्या 4 लेटर वर्डशी मिक्स नका करू. हा फार महान शब्द आहे प्रेम हा. पण मग तिथे जर थांबला तो संपला. आणि तू ते कष्ट असतानाही तू जिद्दीनी चिकाटानी वर गेलास, पोचलास वर. यत्त दगरे विषमिव. हे ज्यांनी अनुभवले असेल त्यांना माहिती आहे की गडावर पोचल्याच्या 5 मिनिटात सगळा थकवा जातो आपला. 5 मिनिटात. एक तर स्वच्छ हवा असेल. तुमच्या मनात काय स्थान आहे ठरवा. माझ्या आहे की आपण आलो ते तीर्थक्षेत्र आहे, यांनी भारत जगावला, अशा ठिकाणी आलो त्याचे 5 मिनिटात. यत्त दगरे विषमिव. गड चढताना नीट सुसंस्कृत मराठीत म्हणतात बुडबुड आला होता. ओके, त्याच्याहून छान शब्द आहे फाटली होती. पण तू त्याला पुरून उरलास, टिकलास, वर पोचलास. हे फिजिकल ट्रेक बद्दल जसं खरंय तसं जीवन नावाच्या ट्रेक बद्दलही खरंय की घाट लागतोच. घाट लागत नाही असं जीवनच नाही की अवघड कालखंड पण त्याला पुरून उरला, काम करत राहिला. यत्त दगरे विषमिव परिणामे मृतोपम. असंच परत तुमच्यातले कोणी जिम नियमित करतात असं आहे का? जिम नियमितपणे जिम कमी आहे बरं का जरा आकडा हा, ते बरं नाही. मी काय बोलतोय त्यांना कदाचित जास्ती कळेल पण उरलेल्यांना काही कळल्याशिवाय राहणार नाहीये. सगळं ऐकलं आपण की व्यायाम पाहिजे, फिजिकल फिटनेस पण प्रत्येकाचा उत्तम पाहिजे. आणि आजपर्यंत काय आपण केलं नाही राव, हे काय बरोबर नाही. उद्यापासून जिम. तुम्ही गेला, तुमचा इन्स्ट्रक्टर असतो, तो जजमेंट घेतो की ह्याला मी कसा प्रोग्राम आखून देऊ, कशा ह्याचा काहीतरी. त्यांनी आपल्याला असे बायसेप छान पाहिजेत, बायसेप ट्रायसेप. ती सोलापूरची टेकडी नको.
दुसरं मला आवडणारं वर्णन आहे दुधी भोपळा. असे सणसणीत कमावलेले ते त्याला डंबेल कर्लिंग नावाचा प्रकार आहे की समजा 10 kgची डंबेल हे इन्स्ट्रक्टर सांगतो 10 वेळा कर. काय माहिती नसतं तर आपण तो एवढंच आहे असं हे उचललं कर 1 2 3 4ला आई आठवणं चालू होतं. 4ला 5ला असं 6 7 पासून आईच काय आपल्या पोराबाळांची आई आठवली तरी नाही हात वर येणार. तिथे जर थांबलास तर मसल डेव्हलप होणार नाही. कारण मसल डेव्हलप त्या स्टेजच्या पुढेच होतो. यत्त दगरे विषमिव तिथे तू चिकाटीनी आणि ते एक शास्त्र आहे त्याचं ते तर तुझा मसल डेव्हलप होणार. यत्त दगरे विषमिव परिणामे मृत अशी हजारो उदाहरणं राहतील. तत् सुखम सात्विकम प्रोक्तम. आणि बेस्ट वर्णन आहे आत्मबुद्धी प्रसादजम की दॅट इज द वन दॅट गिव्स नॉलेज ऑफ द सेल्फ. हे सगळं माझ्या आणि आपल्या मला कळणारे भारतीय विचार संकल्पना साधा शब्दांचा उपयोग ह्यात शुभ दीपावलीत आहे असं सांगतो मी. दॅट द बेस्ट विश इज नॉट जस्ट हॅपी दिवाळी. हॅपी तर आहे तरी आनंद या शब्दात जे आहे ना डेप्थ ती ह्या हॅपी शब्दात नाही आहे बरं का असं सांगतो मी. आनंद जीवनाचंच सूत्र आनंद. आता तो कशातला मानायचा ज्याचा त्याचा ठरवूनचे पण क्रिएटिव्ह आनंद घडवणारा आनंद डिस्ट्रक्टिव्ह नाही बिघडवणारा नाही आहे इत्यादी. पण शुभ त्याच्याही वर आहे की ही दीपावली शुभ असो. तरी मी तुम्हाला जाता जाता जस्ट 1-2 मिनिटं घेतोय. दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी भारतातले बहुसंख्य व्यापारी आपल्या अकाउंट बुक्सची पूजा करतात. तिकडं आपला नवा विक्रम संवत चालू होतो. तो येणार आहे 2082 2082 आहे. हा जो विक्रम संवत जो चालू होईल हा 2082 आहे. आपल्याकडे त्यांना नाव ठेवायची पण पद्धत आहे. तर येणार आहे पिंगल नाम संवत्सर. पिंगल असं त्याचं एकूण त्यामागे सगळं शास्त्र आहे. अँड इट्स नॉट ॲस्ट्रॉलॉजी लेट मी टेल यू इट इज ॲस्ट्रॉनॉमी. एकदम सखोल शास्त्र आहे त्यामागे. स्ट्रेट वेदांपासून सर्व ग्रह गोल तारे सगळ्यांचा प्रचंड सखोल अभ्यास आणि तो शास्त्रशुद्धच आहे. ते नुसती बकवास नाही. पण व्यापारी जेव्हा अकाउंट बुक्सची पूजा करतात तर ओलं असा कुंकू ओला करून हे बोट असतं. मला माहिती नाही बरं का की आता ह्या सांस्कृतिक संकल्पना सध्या किती आहेत नाहीत लक्षात. शेजारचं बोट असतं लक्षात. थोड्या वेगळ्या अँगलनी ते दाखवायचं असतं एवढंच. तर ह्या बोटाने असं ओल्या कुंकवामध्ये स्वस्तिक काढतात त्या अकाउंट बुकवर आणि खाली कुंकवानीच शब्द लिहितात शुभ लाभ. दिस मे आय टेल यू दॅट दिस इज India's approach to economics, including business. की लाभ प्रॉफिट पाहिजे पण तो दुसऱ्याला लुटून नाही शोषण करून नाही गंडवून नाही तराजूत तागडीत मारून नाही. शुभ लाभ. If ever we can think of anything called Indian economics, okay, which we can. Let me tell you, I believe we can. There are times when even I at least talk of some salient features of what can be described and defined as Indian economics. What is our approach to economics? Then it is not just profit maximization. I told you a 2-word summary of Western economics. It's a 2-word summary. Profit maximization. There are no moral considerations. Okay? That the world is a market. My job is to capture as bigger market as possible, any which way, anything goes. And my task is the goal of economic activity is profit maximization. Any which way. Not with Bharat. Bharat talks of Shubha Labh. तो बिझनेस चालवायचाच बरोबर आहे
तुझंही घर उत्तम चालायला पाहिजे, तुला मुलं बाळ आहेत त्यांचं नीट उत्तम व्हायला पाहिजे, पण तो जो तू धंद्यातनं फायदा कमावणार आहेस तो शुभ पाहिजे, तुला शुभ लाभ हे शब्द. Actually, the approach to economics is what has brought humanity on the verge of extinction. Extinction, post-industrial revolution, on which we spent sufficient amount of time yesterday, so I'm just choosing to spare 2-3 minutes on that. That nature is something to be exploited. That we as human beings are separate from nature, Dvaita, dualism, and we own the nature. And hence our job is to exploit the nature for our material benefit. That approach has brought humanity on the verge of extinction within like 250 years. Within 250 years. Unbridled exploitation of nature. You think you are earning profit, and your profit is being maximized, and your market is enlarging, but in the process the world is heading for disaster. Humanity is heading for disaster, and even saying humanity is heading for disaster is a wrong grammar. The disasters have already begun. असं तो जेव्हा म्हणतोय सुख आणि दुःखातला फरक काय, मी सांगतोय शब्दात लगेच मला सांगता येईल असं, मी ऑनलाईनच्या मुलामुलींसाठी सांगतोय की कोणाला काही म्हणायचं असेल, विचारायचं असेल तर सांगा. त्यात आपल्या एका उत्तम मुलांनी सुख आणि दुःखातला फरक, मी सहज त्यांच्याशी बोलत होतो. आता फार वेळ मी घेणार नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय हिंदी, आता वेळ वाचवतो. चिकार गाणी मी ऐकलेली आहेत. माझं म्हणणे अलीकडे ऐकण्याच्या लायकीची फार कमी आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी बेंचमार्क सांगतोय की तुम्ही मला या लायकीचं गाणं, ते म्हणजे आरंभ है प्रचंड बोले मस्तकों की झुंड, आज जंग की घडी की तुम गुहार दो, कवी पियुष मिश्रा आहे. हे गाणं गायलंय त्यांनीच. त्यातलं सगळं काव्य, त्याचं सगळं संगीत, सगळं या लायकीचं मला तुम्ही साधारण गेल्या 30 वर्षात एक तरी गाणं दाखवून द्या, असं माझं म्हणणं आहे. गप्पा मारायला कधीतरी गच्चीत जमलं तर आणखी सविस्तर सांगेन की मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोर कुमार, मुकेश, तलत मेहमूद, आणि इकडं ही फिमेल सिंगर्समध्ये लताबाई, आशाबाईंच्या कोण जवळपास पण नाही आहे. जर आत्ताचे कोण तुमचे काय बघा बुवा, तुम्ही काय अरिजित सिंग पटणार असेल तर मी सांगतोय की त्या तोडीस तोड ताकदीचा माझ्या मनात आत्ताचा एकमेव आहे गायक शंकर महादेवन. शंकर महादेवनकडे संगीत आणि आवाजाची जबरदस्त तयारी, तोडीस तोड. की मोहम्मद रफी, मन्ना डे ही जी गँग आहे, किशोर कुमार, मुकेश, तोडीस तोड. माझं काय प्रवचन चाललंय की हिंदी मला जर सांगितलं सर्वात लाडकी तर ती ही 2 येतात, एक नाहीये. एकावर आत्ता त्रास करून घेऊ नका. चित्रपटाचं नाव आहे प्यासा. तो जुना ब्लॅक अँड व्हाईटच्या काळातला आहे. गुरुदत्त हा जो एक ऑल टाइम ग्रेट एव्हरीथिंग, डायरेक्टर, ॲक्टर सगळं त्याचा आहे. तो डायरेक्टर पण गुरुदत्त आहे, लीड रोल पण गुरुदत्तच आहे. काव्य त्यातलं ग्रेट आहे. कवी साहिर लुधियानवी आहे सगळ्याचा, साहिर लुधियानवी आहे. तर त्यातलं अफलातून गाणं आहे, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, असा मुखडा आहे त्या गाण्याचा. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. जमलं तसे सॉफ्ट आहे, पण हे विचार करायला लावणारं, खूप खोलात उतरायला लावणारं, वाटायला वाटतं थोडंसं दुःखाचं गाणं आहे. मी आत्ता भाष्य त्यावर करत नाही आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो, कळलं तर एन्जॉय करा, नाही तर तुर्त सोडून द्या. पण आपल्या जीवनात जो माणूस ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है या मुक्कामावर पोचेल, त्याला मोक्ष मिळाला म्हणून समजून चला, की त्याला ज्ञान झालंय, त्याला की हे काय ही अख्खी हे ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है.
कशासाठी जीव टाकायचा सगळ्याच्या, ते माझं आहे न. पण दुसरं ह्याने वरुणनी सांगितल्यामुळे आठवलेलं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अशी ओळ. तो जुना हम दोनो जुना सिनेमा, एक नंतर येऊन गेला कलर, हा ब्लॅक अँड व्हाईट आहे. लीड रोल देवानंद आहे आणि अर्थात हे काव्य साहिर लुधियानवीचं आहे. पण मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. अर्थात तुम्हाला लक्षात येईल, माहिती असलं तर ते दिसतंय काही जणांना माहिती असलेलं. मला त्या न आवडणारी गोष्ट, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया म्हणताना थोबड्यात सिगरेट पाहिजे कशाला. पण ती सिनेमात दिली डायरेक्टरनी की हर फिक्र को धुएं में, की जीवनामध्ये चिंता काळजी अनेक असतात, पण मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. कसं जगत गेलो, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. की येऊ दे काळजी न, कोण असतं ज्याच्या वाट्याला काळजी दुःख येत नाही असं कोण असतं. साहिर लुधियानवीचं काव्य आहे ते ग्रेट आहे की मी ते असं उडवून लावत आलो. तुम्हाला किती आज वेळ वाय, दिवाळीच्या मुहूर्तावर माझ्याकडनं काय काय ऐकायचं आहे तुम्ही ठरवा. ते जे गाणं आहे त्यातल्या तिसऱ्या कडव्यापाशी कवी येतो, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया अशी ओळ. आणि नंतर ऐका, काही बरं ऐकायची जर ॲलर्जी नसेल तर ही अशी गाणी ऐका, नाही तर ते हिमेश रेशमिया वगैरे आहेतच तुमच्याकरता. काहीतरी मला दुर्दैवाने हल्ली वावरताना काही वेळा गाणी कानावर पडतात बरं का, असे काहीतरी असे, मी वर्णन पण केलेलं आहे, अत्यंत घाईची लागली आहे पण जाता येत नाहीये, तेरे तेरे सामने असं यायला काय गाणं म्हणतात काय तुम्ही. कुठलाही आज मी लांबवणार नाही, असाच मोकळा वेळ मिळाला तर मी असं फक्त जर मोहम्मद रफीची गाणी एवढंच, आणि काय आवाजात ताकद आहे आणि तयारी जबरदस्त अशाची. हे गाणं गायलंय हे मी सांगतो, हे रफीनी, दोन्ही रफीचे आहेत. ये दुनिया अगर मिल भी जाए पण मोहम्मद रफी आहे, मैं जिंदगी का साथ है ते कडवं आहे. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे भगवद्गीतेतलं, की ज्याला सुख आणि दुःख कळतं पण अशा मुक्कामावर पोचलोय की तिकडे पाहण्याची समदृष्टी. मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया. त्यामुळे मी शब्दामध्ये सुख काय दुःख काय वगैरे वगैरे अशावर चाललं होतं सगळं शुभ दीपावलीवरनं. आता हा मला छान छान यश कळवतोय, सिद्धांतनी आधी ती चोळलेली आहे. कंतारा ग्रेट आहे, मान्य आहे मला, कंतारा सिनेमा ग्रेट आहे. तुम्ही पाहिला का नाही पाहिला मला माहिती नाहीये, ग्रेट आहे. यश म्हणतोय, आय रिसेंटली वॉच प्यासा इन सिनेमाज वेन मेनी मूवीज ऑफ गुरुदत्त वेअर रिलीज्ड अगेन, आणि थँक्यू फॉर द रिकमेंडेशन एटसेट्रा. आपापले ठीक आहे. हा विद्याश्री सोशॉलॉजीशी ते जोडते, व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी इन सोशॉलॉजी related to this song. Let me tell you, I am not sure that the sociology concept of value neutrality is as deep as the song I am referring to. What I want to say is it goes deeper than this. आणि अर्थात भारतीय तत्वज्ञान तर त्याच्याहून डीप, समबुद्धी, सुख काय दुःख काय कळतंय पण तिकडे पाहण्याची समबुद्धी. नंतर ठीक आहे, आणखीन काही आपापली. आज मला मुलांच्या माझ्याशी गप्पा मारायचा मूड दिसतोय इकडं. एकानी मैं पल दो पल का शायर हूं म्हटलाय, कविता ग्रेट आहे, कवी साहिर लुधियानवीचा याचा, पण साहिर लुधियानवीज बेस्ट हे आणखी वेगळं आहे. मग असं सांगतो मी तुम्हाला, साहिर लुधियानवीची मला माहित नाही, निघून जायचं तर निघून गेले तरी माझी हरकत नाहीये. आज मी महत्वाकांक्षी प्लॅन करून आलोय की एसे वर बोलायचंय. इकडे समोर हे जस्ट असतात पॉईंट्स की मला काय सिक्वेन्स इन काय सांगायचे आहेत त्याच्यातले. आता हे एक जण म्हणतोय मराठी फिल्मबद्दल बोला. मराठी मला मान्य आहे की प्रतिभाशाली सिनेमासृष्टी आहे आजही, आणि मिनिंगफुल आणि कला म्हणून सुद्धा जे असे मराठीत भरपूर आहेत.
लेट मी टेल यू, त्यातले बहुसंख्य तर माझे मित्रमैत्रिणी मंडळीच आहेतच माझे उत्तम. त्या सगळ्यांची नाना पाटेकरपासनं चंद्रकांत कुलकर्णी, सोनाली, सिनियर सोनाली, 2 सोनाली कुलकर्णी, एक अप्सरा, नटरंग सिनेमातलं त्यात जी नाचली आहे ती सोनाली कुलकर्णीच आहे. तिला ज्युनियर म्हणतात, असं नावं सेम आहेत. सिनियर म्हणजे जी आधी फर्ग्युसनची विद्यार्थिनी होती, पुरुषोत्तमला तिला उत्तम अभिनयाचं मिळालंय. मराठी आणि हिंदी दोन्ही एकानेक उत्तम. जर लक्षात असेल तुम्हाला तर बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश आणि त्याची पत्नी मंदावहिनी आपले सगळे आपल्या घरातले आहेत आणि आपण त्यांच्या घरातले. पण केव्हा तरी कोणातरी मराठी चित्रपट निर्माता, म्हणजे आधी त्यांनी फायनान्स होतावं लागतं ना, तो आणि डायरेक्टरला प्रकाश आणि मंदावहिनीच्या जीवनावर सिनेमा काढावासा वाटला. त्याच्यात प्रकाश आमटेचा रोल नानानी केलाय, नाना पाटेकर, आणि मंदावहिनींचा रोल सोनालीनी केलाय. तसे सगळे माझे मस्त मित्र आहेत, हे मी सांगतोय तुम्हाला. त्यांनाही अविनाश काय काम करतोय नीट माहिती असतं. स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा, आणि हीच देशभक्ती आहे, ही आपण केलेली व्याख्या आहे. तसे मराठी आहेत. हा बिचारा मला विचारतोय रॅप बद्दल तुमचा काय केलं. असे माझे आज दिवाळीच्या उंबरठ्यावर सरांची प्रकट मुलाखत असा कार्यक्रम चालू आहे. मला आवडतं हे सांगतो मी तुम्हाला काय, पण मला अस्सल मूळचं मग वेस्टर्न रॅप आवडतं. मला त्याची आंधळी कॉपी आवडत नाही. गल्ली बॉय अजिबात आवडत नाही. मला सांगतो मी घाण भंकस अपना भी टाइम आएगा साले तेरे बाप का आएगा टाइम. पण रॅप नावाचा जो प्रकार तिकडे वेस्टर्न, ॲक्च्युली इन द वेस्टर्न सिव्हिलायझेशन रॅप इज अ रेबेलियन अगेन्स्ट रेसिस्ट ऑपरेशन. रॅप हा प्रकारच तिकडे निर्माण झाला, हा मुख्यतः ब्लॅक सिंगिंगमधने, आणि आहे छान असं काही, त्याला अनेक आहेत रॅपची. पण वेस्टर्न मूळचा अस्सल, तो अस्सलपणा मला काय हिंदी असो कोणी कॉपी करायला गेलं तर मराठी असो, अशातली ना मला आवडत ना मी तो ॲप्रिशिएट करत. इकडे अनिकेत सालकर कुछ तो लोग कहेंगे गाणं छान आहे, तो किशोर कुमार आहे. या गाण्याचा गायक किशोर कुमार आहे, कवी आनंद बक्षी आहे. बाय द वे, कशावर घेत आहेत धर्माधिकारी सरतास, आणि UPSCची MPSCची तयारी म्हणजे काय काय असतं त्याच्यात. तर त्याचा एरवी आनंद बक्षी हा फार असामान्य कवी नाही आहे बरं का, पण अचानक त्याची काही मधली काही गाणी छान आहेत. तर त्यातलं हे आहे, लीड ॲक्टर राजेश खन्ना आहे, सिनेमाचं नाव अमर प्रेम आहे, तो सिनेमात बेवड्या आहे, आणि कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, बेकार की बातें हैं लोग पण त्यातली एक लोगों की बात छोडो, हां छोडो बेकार की बातें आहे. मला ऑलमोस्ट पाठच आहे गाणं, पण अपील झालेली ओळ, सीता भी यहाँ बदनाम हुई. की तू कशाला काळजी करतोयस, एवढी जी पावित्र्याची सात्विकतेची अंतिम मूर्ती आहे, पण समाजाने तिच्याच चारित्र्यावर शंका घेतली, तर तू कशाला डिस्टर्ब होतोयस. अशा ते गाणं आहे, छान आहे, काही मला प्रश्नच नाही. म्हणजे इथं माझी प्रकट मुलाखत संपलेली दिसते. हा रविराजे म्हणतो माय फेवरेट सॉन्ग, भारतीय सम्यक विचार म्हणून लागू होतो, लोगों का काम है कहना. ग्रेट, काही छान. मला श्यामची आई जाता जाता लक्षात ठेवा, त्याच्या मूळचे लेखक साने गुरुजी आहेत. ऑलमोस्ट ऑटोबायोग्राफिकल आहे. त्यातला श्याम म्हणजे साने गुरुजीच आहेत, आणि आई वडिलांनी कसं वाढवलं गरिबीत सुद्धा, अत्यंत हृदयस्पर्शी आहे. सुदैवाने याच्यावर आचार्य अत्रेंनी सिनेमा काढला होता, ज्यामध्ये श्यामचा रोल माधव वझे या अभिनेत्यांनी केला होता. लहानपणचा श्याम. आता माधव वझे वय झाले, वृद्ध आहेत, प्रतिभावंत कलाकार मराठी नाट्यसृष्टीतला. त्यांचा मुलगा सुद्धा उत्तम, तो तर घरात दोघंही आहेत. माधव वझे स्वतःसुद्धा अमित आहे, मुलाचं नाव अमित वझे. अमित ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी होता, ज्या वर्षांमध्ये मी शिकवलं आहे, आणि आजपर्यंत ऋणानुबंध आहेत, आणि तोही रंगभूमीवर उत्तम काम करतो. श्यामची आई पुढे नंतर एक आणखीन येऊन गेला होता, श्यामची आई. भारतातला सम्यक विचार म्हणून नुसता सम्यक शब्द घेतला तर अर्थात. श्रावणी म्हणते क्लासिकल म्युझिकवर एकदा सत्र घ्या. जरूर घेईन मी भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त आहे.
आणि संगीता म्हणजे थोड्या वेळापूर्वी जशी अमृता होती तशी ही संगीता. बोलीन कधीतरी. आणि ते येणार आहे ह्याच्यात. हे मूळ यजुर्वेदात सामवेदात आहे, तिथून सगळा संगीताचा जन्म आहे इत्यादी. संजना गावडे पण कळवते, सिनियर सोनाली आहे, व्हेरी गुड. अभिजित, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, कवी मंगेश पाडगावकर आहेत. गायलंय अरुण दातेंनी, जे आज दुर्दैवानी सदेह आपल्यात नाही आहेत. गायक ग्रेट, काही प्रश्नच नाही, गायक ग्रेट. चांगलं कळवलंय, कल्पनाने कळवलेली ओळ. ठीक आहे. तरी ती माझी मुलाखत चालू राहते त्याच्यात की वेस्टर्न रॅपमध्ये तुम्हाला आणखी काय चांगलं वाटतं? डान्स छान वाटतो, अफलातून यात काही शंकाच नाही. व तशा हालचाली करायला शरीर तसं असावं लागतं, नाही तर ऑर्थोपेडिक सर्जन पाहून ठेव. कुठले मी तुम्हाला सांगून झालं की आपल्याला आता तो ब्रेक डान्सचे प्रकार तुम्ही पहा, हालचाली ज्या त्यातल्या का गंमत नाही आहे. ती कन्सेप्ट आहे ॲज इफ रोबो कशा हालचाली करेल, गंमत नाही. मग त्यालाही की ते त्याला जमायला तर पाहिजे ना. असे मी आज आपली पहिल्या टर्मची रिव्हिजन होती अधिष्ठान मालिकेची, की आपलं सूत्र काय आहे, स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. तेव्हा एक डान्सचा कॅबरे नावाचा प्रकार असतो, बरा जाणार तुमचा वेळ पुढे. कॅबरे म्हणजे मुळातच कमीत कमी कपड्यात नाचणारी नाचत असते आणि तरी नाचता नाचता स्किलफुली एक एक कपडा काढून टाकते. करू का वर्णन आणखीन? मी म्हणलं तसं पोरांच्या आरोग्याची मला काळजी आहे, पण मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला कॅबरेची सुद्धा ॲलर्जी नाही. 2 कंडिशन्स आहेत. एक, तो कॅबरे उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. त्यापेक्षा महत्वाची दुसरी कंडिशन, सुरुवात उपासनेने पाहिजे, शेवट प्रार्थनेने पाहिजे. असे रॅप. शोधिशी मानवा तोही मराठी गायनाचा रफी आहे. कदम कदम बढाय जा, वेगवेगळी आपापली आवडती गाणी कळवतात. दशावतार चांगला आहे, मला वेळ झालेला नाही पाहायला, पण ती पर्णवी कळवते, माधव वझे गेले म्हणते. माझ्या मते पर्णवीचा अभ्यास चांगला आहे. मला आज अमितशी बोलावं लागेल, मला जाऊन. मग मी कुठं प्रवासात होतो का काय, हे जरा मला धक्कादायक आहे वाक्य. उर्दू शेरो शायरी ग्रेट आहे, काही प्रश्न नाही. जोपर्यंत हिंसक धर्मांधता येत नाही तोवर उर्दू भाषा ग्रेटच आहे. आणि उर्दू जर मी आज एसेवर बोलू शकलो, मला माहिती नाही बोलू शकेन नाही शकेन, तर अर्थातच मी चांगला एसे जो लिहायचा, समृद्ध रिच उत्तम एसे, तर त्यात काय काय पाहिजे हे इथे जे सांगणार आहे त्यातलं एक आहे की गोष्टी, किस्से, जोक्स ही पण एक ॲबिलिटी की आपल्याला एक मुद्दा सांगायचा आहे, तो असा एखाद्या जोकमध्ये आला, ते लांबलचक प्रवचनात येणार नाही, ते तेवढ्या त्या असं फटफट दिशे एका जोकमध्ये येऊन जातं. तर त्यामध्ये शेर असोत, शेर म्हणजे 2 ओळी, आणि हे उर्दू शायरीचं वैशिष्ट्य आहे. कबीराचे पण आहेत, त्याचंही दोहेच नाव आहे, दोहा कबीराचे, ते ग्रेट आहेत, काही प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. कबीराचे सुद्धा एकाहून एक कितीतरी ग्रेट. कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, झालं म्हणजे सर्वत्र सुखिनः संतु. कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. अशी ओळ आहे. ही पुन्हा समत्व बुद्धीच आली. ही लिटरली वेळ झाला तर मी शंकराचार्यांचं ज्या काव्याला, ज्या स्तोत्राला नाव निर्वाण षटकम आहे,
आणि षटकम 6 ओळीत आहे की ज्याचा ध्रुपद आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर हे दरवेळी मी अमुक नाही, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, की मी म्हणजे मन बुद्धी अहंकार चित्त म्हणजे मी नाही. नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंचक्रांत म्हणजे सुद्धा मी नाही असं सांगत दरवेळी शंकराचार्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशी येतं. जे सत्स्वरूप मूळचं आहे तो मीच तत्वमसी सांगणारच चिदानंद सच्चिद आनंद हे जे मूळचं सत्य तेच मी आहेत हे कळलेले शंकराचार्य. तर त्या आत्मषटकम मधलं जे 5वं येतं त्यातली ओळ न मे बंधुर न भ्राता न मित्रम पिता नैव मे नैव माता न पुत्रम म्हणजे ना काहू से दोस्ती ना काहू से बैर समबुद्धी असे कबीराचे आहेत. शेर सुद्धा उर्दू शायरी ग्रेट आहे, काही प्रश्नच नाही, ग्रेट आहे. आणि अशा 2-2 ओळींच्या श्लोकामध्ये एकाहून एक अफलातून कितीतरी येतं. मी तर UPSC MPSC द्वारे करिअर काही प्रमाणात मुलामुलींनी त्याला सर्वस्व समजणे आणि त्यापायी आयुष्याची 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वर्ष त्यात घातली आणि काहीच मिळालेलं नाही हाती काहीच. मग एक जी निराशा उदासी डिप्रेशन येतं. तर हा जीवनाचा आणि करिअर प्लॅनच फॉल्टी आहे. हे मी नवा विजयपथमध्ये बोललोय, तासाला धरून आलं तर बोलतो, पण तो मुद्दा जर सांगायची वेळ आली तर मी कित्येक वेळा माझ्या अनेकातला एकच लाडका असं नाही आहे, पण मी एक शेर कोट करतो. तर त्याची पहिली ओळ आहे सितारों से आगे जहां और भी है. अशी पहिली ओळ येते त्याची की आपली नजर ज्या सूर्य चंद्र तारकांच्यावर खिळलेली आहे तर अरे विश्व त्या पलीकडेही खूप मोठं आहे. जहां म्हणजे विश्व, सितारों से आगे जहां और भी है. तुला वाटतंय की हे UPSC हे MPSC हे मला IAS व्हायचं हे मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय आणि नजर त्यामुळे तुला वाटते हे म्हणजे जीवनाचं सर्वस्व आहे. मिळो जरूर ना, पण जीवन नावाची गोष्ट त्याहून मोठी आणि ती इतकी स्वस्त नाहीये. ती इतकी स्वस्त मी जबाबदार नाही बरं का. आज ज्या तऱ्हेने आता गप्पा हे काय मी ठरवून आलो नाही, हे सगळे हे आता ज्या तऱ्हेने हे चाललंय मध्ये तर इथं चॅटबॉक्समध्ये मला 2-3 कळवलं की सर आजचाच तास मस्त चालू आहे असं त्यांनी कळवलं ह्याच्यात. आधीचे काहीतरी माझं चुकतं सहज मी तुम्हाला त्यामुळे हा छोटा आपली दिवाळी झाली चालू. मी माझ्या अशाच एके वेळी वेळ होता तेव्हा जरा फेसबुकवर असं स्क्रोल करत बसलो होतो. अचानक एक पोस्ट आली माझ्या ह्याच्यात, वाचले मी ते शब्द. ते रीडिंग स्किल मिळायची माझी नुसती नजर स्क्रीनवर पडली तरी होतात माझे वाचून. ते मागे फास्टर रीडिंग बेटर रीडिंग जे नवा विजयपथमध्ये मी दिलंय आम्हाला सुदैवाने शिकायला मिळालं आणि आयुष्यभर अखंड वाचन चालू असल्यामुळे जे तुमच्याशी बोललो 17 ऑगस्टला रविवारी, तर अशी माझी नजर पडली, मला तो मजकूर कळला. मला जाणवलं की फेसबुकवर ज्यांनी कोणी हा मजकूर पाठवला आहे तो आत्महत्येचा विचार करतो. कोणाला तरी सांगितलेलं दिसतं आधी. मग आता एवढं कळल्यावर माझ्याच्यानी पुढे सरकता नाही येणार आहे. कोणी मला तो आधी डोळ्यासमोर येत नव्हता मला हा कोण आहे, पण अरे माणसासारखा माणूस इतका काहीतरी ड्रिव्हन टू डेस्परेशन आणि की हा निरोपच आहे बहुधा हा जीवनाचा निरोप घेतोय माझ्याच्यानी. मग काही न करता नाही येणार सर. आय कॅनॉट जस्टिफाय माय सेल्फ, आय कॅनॉट जस्टिफाय माय एक्झिस्टन्स इफ आय अंडरस्टँड समवन इज अबाउट टू कमिट अ सुसाईड अँड आय डोंट डू एनिथिंग अबाउट इट. नाही करता येणार मला. मग मी मेसेंजरवर त्याला पर्सनल पाठवला मेसेज. आणि खरं त्यात म्हणलं होतं की तुझं फेसबुकवर मी असं वाचलं बाबा, मला माहिती नाही, मी तुला एवढं सांगतो की सोडवता येत नाही अशी समस्या नसते आणि कुठलंही अडचण दूर करता येत नाही हे त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे. ओके. मला त्याचं उत्तर आलं, सर तुम्हाला भेटायचं. पुन्हा तो आपल्यातला माणूस आहे की मला हा कोण, काळा का गोरा, उंच का बुटका, प्रश्न चाणक्याचा विद्यार्थी आहे का नाही, शुल्क भरलंय का नाही, काय माणूस. ये हृदयीचे ते हृदय हे ज्ञानेश्वराचे शब्द आहेत. हे शब्द ज्ञानेश्वराचे आहेत, ये हृदयीचे ते हृदय. तर म्हणून मी इथेच दिली वेळ.
तो समोर आला तेव्हा मला आठवलं की विद्यार्थी आहे चाणक्याचा. पूर्वी 7-8 वर्ष होऊन गेली होती आणि तो चाणक्याचा विद्यार्थी आहे. सुधीर नाव त्याचं. तसं तो समोर दिसला आणि मला आठवलंच त्या सुधीर. म्हणलं ये बैस, आम्ही काय ते बोललो. मुद्दा त्याचा होता की 5 अटेम्प्ट देऊन झालेत, एकदाही प्रिलिम सुद्धा क्लिअर झाली नाहीये. दरम्यानच्या काळात माझ्या बरोबरीचे पुढे निघून गेले, सेटल झाले, काय व्हायची ती लग्न झाली, मुलं बाळं सुद्धा झाली, आणि मी इकडे अजून माझं काहीच नाही, कशातच काही अशातनं. मग तो मला म्हणतोय की आई वडिलांना सांभाळणं पण माझं काम आहे आणि हे जे काय माझ्याच्याने जमत नाहीये तर व्हॉट वर्थ. म्हणजे त्याच्याशी जे बोलायचं ते बोललो. मी एवढं सांगतो की येताना जर तो असं थोडा पाय घासत आणि खांदे पडलेले, जाताना चांगल्या इंग्लिशमध्ये वर्णन आहे, देर वॉज स्प्रिंग इन हिज लेग्स. जाताना जे गेला तो ओके. आणि मग काय पुन्हा 2-4 वर्ष मध्ये गेली आणि त्याचा आला मेसेज की ते सर माझं छान चाललंय. आता क्षेत्र स्पर्धा परीक्षाच असेल असं नाही, पण दरम्यान माझ्या ज्या क्षेत्रामध्ये आता तिथे मी माझं छान चाललंय. मीनवेल लग्न पण झालं, मुलं बाळं लहान ती सांभाळण्यामधला जो काही आनंद त्याच्यात, असं सितारों से आगे जहां और भी है. दुसरी ओळ तर तुम्हाला जास्ती उपयोगाची आहे. किती तत्परतेने लिहून घ्यायला तयार झाले सगळे पहा तुम्ही. सितारों से आगे जहां और भी हैं, इश्क के इम्तहां और भी हैं. अशी ओळ. यातले इश्क कशाला म्हणायचंच होतो ठरवा. असं भगतसिंगची जी कविता आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाहीये. मेरा रंग दे बसंती चोला, ही भगतसिंगची कविता आहे. याचं तो भगतसिंगलाही आहे ते भारतभूमीबद्दलचं इश्कच आहे. भक्तालाही ईश्वराबद्दल आणि ईश्वराला भक्ताबद्दल असतं तेही इश्कच आहे. आपण ठरवायचंय. अशी माझी साहिर लुधियानवी, मी जो सांगितला माझा लाडका कवी आहे. चित्रपटाचं नाव बरसात की रात, ब्लॅक अँड व्हाईट आहे. हरकत नसेल तर पहा. सिद्धार्थचं असतं ऑब्जेक्शन. आमच्या घरात कधी बोलणं झालं, मी एखाद्या सिनेमाविषयी बोललो, लहानपणी सिद्धार्थ विचार बाबा कलर आहे का ब्लॅक अँड व्हाईट आहे. मी जर म्हणालो का ब्लॅक नाही म्हणायचं, मला पाहिजे नाही आहे. तर आता माझ्या मते सार्वकालिक श्रेष्ठ ऑल टाईम ग्रेट कव्वाली त्या बरसात की रात सिनेमातली आहे, ज्याचा मुखडा दुसऱ्या भागातला तर मुखडा आहे ये इश्क इश्क है इश्क इश्क अशी आहे. अफलातून 14 मिनिटं चालते ती. सगळं काव्य साहिर आणि ना तो कारवा की तलाश है ना हम सफर की अशाने सुरुवात होते. ती कव्वाली हा जो फॉर्मॅट आहे की तो सवाल जवाब असल्यासारखं असतं. टेकिंग पण भन्नाट आहे आणि अशी स्लो टेम्पोमध्ये चालू होते ही ना तो कारवा की तलाश है असं करत. आणि मग एका टप्प्याला द्रुतलयीमध्ये येतं ते आहे ये इश्क इश्क है इश्क इश्क ये इश्क इश्क है इश्क. काव्य आहे का त्याचं तुम्ही. तर इश्क म्हणजे शेवटाकडे येतानाच आहे. साहिर लुधियानवीने लिहिलेल्यातच आहे हे आहे की इंतहा ये है कि बंदे को खुदा करता है इश्क. हा या गाण्याचा क्लायमॅक्स आहे की इंतहा म्हणजे आता सीमा मर्यादा काय. इंतहा ये है कि बंदे को खुदा करता है इश्क म्हणजे अद्वैतच आलं, अद्वैताचा विचारच आला. असं जरा आता ही सिद्धी म्हणते तिने आधीचे 2 कोर्सेस केलेत बरं का, तरी मला म्हणते असंच कधीतरी चांगल्या मूव्हीज आणि सॉंग्स बद्दल बोला. उर्दू शेर शायरी झाली. एक मला माझा मोह म्हणून मी तुम्हाला आणखी एक शेर सांगून ठेवतो. मी जबाबदार नाहीये बरं का. आता प्रार्थना करू 2-5 मिनिटांमध्ये. दिवाळीला लवकर जा घरी. फार छान शेर आहे. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, पहिली ओळ आहे शेरची. दिल ना उम्मीद, हा फिराक गोरखपुरी नावाचा जो कवी होऊन गेला ग्रेटच, त्याचा शेर आहे हा. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है. तर नाकाम म्हणजे अपयशी. काहीतरी झालंय आत्ता माझ्या वाट्याला अपयश आलंय. काय माझी प्रिलिम नाही क्लिअर झाली, मेन्स नाही झाली, काय असेल इंटरव्ह्यू नाही झालं, ती हो म्हणली नाही, ती मला हो म्हणली नाही पेक्षा प्रॉब्लेम दुसऱ्या कोणतरी त्याला म्हटली. हा जास्ती मोठा प्रॉब्लेम. इथपासून काही असेल
जीवनात मला अमुक करायचं आणि आपल्याला काय जमलं असं दिसत नाहीये बुवा, पण हार मानण्याचं कारण नाही असं. दिल ना उम्मीद नाही की मी आशा सोडलेली नाहीये. उम्मीद, दिल ना उम्मीद नाही, नाकाम ही तो है. काय झालंय आता माझ्या वाटेल थोडं अपयश आलंय असेच. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, शाम गम की लंबी सही शाम ही तो है. अडचणी, संकट, अंधार, सूर्यास्त झालाय, संध्याकाळ झालीये, पण होईल दूर ही सुद्धा. शाम गम की लंबी सही, गम दुःख शाम ही तो है. असं येत आहे आता माझं. आता मी आणखीन एक मोह माझा, आता तर मी हे वाक्य बोलणार पण नाही की मी जबाबदार नाहीये. बिलकुल परवानगी, ज्याला जायचं ते जा. ऑनलाईन सुद्धा ज्याला डिस्कनेक्ट व्हायचं ते डिस्कनेक्ट झाले तरी माझी काही हरकत नाहीये. आपण चाणक्यचे कोर्सेसचा जेव्हा समारोप होतो आणि आपले 2 प्रकारची सर्टिफिकेट्स असतात. सर्टिफिकेट ऑफ मेरिट म्हणजे बेसिकली ज्यांनी कोर्स चाणक्याला विपरीत शिस्तीने नीट केला, आणि बेस्ट कॅडेट म्हणजे तो नुसती बेसिक शिस्त नाही, इन्व्हॉल्वमेंट, परफॉर्मन्स दाखवलेला. उदाहरणार्थ UPSC MPSC असेल तर त्याचा बेंचमार्क आहे की कोर्सच्या काळात झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी प्रिलिम क्लिअर करता हा करू शकेल, हाही एवढा दाखवला परफॉर्मन्स, तो बेंचमार्क. तर बेस्ट कॅडेट, तर आपण त्यांना एक बुकमार्क देतो सोबत, त्या सर्टिफिकेट सोबत बुकमार्क देतो. तो संदेश आहे, वाचायचं आहे भरपूर. आणि गुरुकुलातलं शिक्षण संपून तुझ्या जीवनात चालला असलास तरी स्वाध्यायान मा प्रमदः, ते अभ्यास चालू ठेवायचा म्हणून बुकमार्क. तर मागच्या बॅचेसना वाटलं म्हणून मी त्याला जबाबदार नाही, ते म्हणजे त्याच्यावर माझा फोटो आहे वरच्या भागात आहे, म्हणजे कापायचा तो कापून बाजूला काढा तरी बुकमार्क वापरता येईल, अशा शुद्ध हेतून येतो. पण मग काय द्यावं, तर मीच विचार करून ठरवलं की माझ्या एका कवितेच्या पहिल्या 4 ओळी माझ्याच अक्षरात लिहून, ओके, आणि त्या माझ्या अक्षरात असल्यामुळे आपण देताना मी त्या ओळी काय आहेत ते सांगतो की मी तुम्हाला, ते माझं अक्षर आहे, कळणार नाही तुम्हाला काय लिहिलंय, माझं अक्षर बेकार आहे म्हणूनच मी मेन्स क्लिअर केली. UPSCने पण टेन्शन घेतलं की ह्यानी जे लिहिलंय आपल्याला सुद्धा कळत नाही, इतकं काहीतरी ग्रेट लिहिलंय, जाऊ द्या, देऊन टाका मार्क, कुठं रिस्क घ्या. पूर्णाताई पण मला हो म्हणल्या, कारण काय लिहिलंय त्यांना कळलंच नव्हतं. म्हणून मी ते, पण ओळी असतात, ऐकून ठेवा भाऊ. आता मी पुन्हा पुन्हा इतक्या वेळा म्हणणार नाही आजचा तास जाते, हे मी काय तयारी करून आलेलं नाही, हे काय असं स्पॉन्टेनियस जी मैफलच असते शेवटी. पण मग माझ्या ओळी आहेत, नख्या रोवाव्यात जमिनीत खोल आणि मान ठेवावी ताठ, क्रूरच असतील कर्मभोग तर बळकट व्हावेत हात. पुढे ती कविता डेव्हलप होते, ती सगळी त्या बुकमार्कवर नाही लिहिलेली. सध्या माझा कविता संग्रह बाजारात नाही आहे. तुम्हाला तर माहिती पण नसेल की सर कविता एक कविता तुमच्या बोडक्यावर बसली आहे, आला आहात ना चाणक्य, घ्या आता मग, कारण माझ्या कोण दुसरे ऐकणार आहेत कविता, म्हणणार आहेत वर परत. तर त्यामुळे तो जो कुठला जून 1986 साक्षात्कारी ती रात्र आहे, IASचा रिझल्ट लागलेला, आधीची 11 वर्ष ठरलेलं आपण देशाचा कार्यकर्ता हेच आपलं करिअर. मी करिअरचा विचार कधी काय शिकीन, कोणती डिग्री मिळेल, मग कोणती नोकरी मिळेल, मग मला कीर्ती किती मिळेल, पद, ह्याचा मी केलेला नाही कधीही विचार. फिअर्स मध्यवर्ती कमिटमेंट आहे भारत देशाचा कार्यकर्ता. आत्ता त्याच्यात नाही वेळ घालवत. तर त्यामुळे जी गोष्ट तुम्ही ऐकलेली असणार आहे की मी घरी गेलो आणि रात्री असं शांत अस्वस्थ होतो. इनफॅक्ट IAS झालो त्या रात्री अस्वस्थ होतो. एका कार्यकर्त्याचा आता अधिकारी, मला IAS काय चीज आहे मला माहिती होतं, कारण देशभर आधी माझे प्रवास झालेलेच आहेत त्याच्याही आधी. त्या रात्री ज्या ओळी स्वतः करता आल्या त्या आपोआप आहेत, पण ती कविताच आहे, मूळची आहे ती कविताच. मूळची 6 कडवी आहेत, मूळच्या थोड्या ओळी वेगळ्या होत्या. मूळची सुरुवात होताना, नको कार मोठी, नको लाल बत्ती, नको मस्तदारी झुलायास हत्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हे जे IAS झालोय, हे मी काय, मला मोठी कार मिळावी, नको कार मोठी, नको लाल बत्ती कारवर जी असते,
नको मस्त दारी झुलाया असा हत्ती, जरा मराठी भाषा नीट असेल तर माहिती असेल की दारी झुलणारा हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे. आणि ते भौतिक मटेरियल, भौतिक की प्रचंड श्रीमंत आहे, मोठं घर आहे, मोठा राजवाडा आहे, त्याच्या दारी हत्ती झुलतो. मी स्वतःला सांगतो की मी त्यासाठी आय झालेलो नाही. तर हे नको, मग जर हे नको तर काय हवं, त्या आपोआप आल्या ओळी की हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, क्रिएटिव्हिटी आणि नवी ध्येय. प्रल्हाद भक्ती, प्रल्हाद हे पण भारतीय विचारातलं मेटॅफर आहे की एखाद्या गोष्टीवर निष्ठा म्हणजे किती पाहिजे. हाती घेतलेल्या कामावरची निष्ठा म्हणजे तू मरायला आलास तरी तुझी त्या कामावरची निष्ठा आहे वगैरे. त्या पुढच्या सगळ्या ओळी हे कवितेच्या पुढे डेव्हलप होते. मी आता कवितेच्या रसग्रहणाचं मात्र सत्र घेत नाही. पुढे ती फार वेगळ्या उंचीला जाते, आत्ता मी जात नाही त्याच्यात. एवढं सांगतो की तुम्ही पण जे अनुभव घेता, कारण ते प्रत्येकच घेतो, कोणाची त्यातून सुटका नाही. जीवनामध्ये अनंत अडचणी येतात, अपयश येतात, फटके बसतात, उपेक्षा, अपेक्षाभंग, विश्वासघात करायला गेलो ते किती शुद्ध बुद्धीने केलं तरी सगळं चुकतंच आहे, सगळ्या शिव्याच खातोत आणि सगळं हे येतंच माणसाचं. हे दिस इज इनबिल्ट इन द व्हेरी फेनॉमिनन कॉल्ड लाईफ. आपल्या समोरचा द ओनली क्वेश्चन इज त्याला सामोरं कसं जाणार. केव्हा तरी 23-24 वर्षांचा असेल, मी ह्या मूळ ओळी लिहिल्या त्यावेळेला मी शरीराने 23-24 वर्षाचा होतो. मन बुद्धीने मी अजूनही 23-24 वर्षाचा नाही, मी 19 वर्षाचा आहे. तर ते शरीराचं काय आहे ते आहे, ते काय ते माझं शरीर आहे, शरीर म्हणजे मी नाही आहे. पण साधारण त्यावेळेला जेव्हा मला अशीच की आपल्या जीवनात अंधारच आहे सगळं, साले कशाचंच काही कळतच नाही आहे काही, आणि कितीही नीट आणि शुद्ध बुद्धीने सगळं करायला गेलो तरीच अपयशच, शिव्याच वाटायला येत आहेत. आता ह्याला सामोरं कसं जायचं, मला सापडलेलं उत्तर आहे नख्या रोवाव्यात जमिनीत खोल आणि मान ठेवावी ताठ की पाय रोवून उभा राहा. अशीच आहे, अजिबात बिचकायचं कारण नाही. का तू मूळच्या जर तू सत्य आणि न्यायाच्या रस्त्यावर चाललेला असलास तर कशाला बिचकायचंय, कशाची घाई आपल्याला, भीती कशाची आपल्याला. कसं मग हे अडचणी येत आहे त्याला सामोरं कसे आहेत, नख्या रोवाव्यात जमिनीत खोल आणि मान ठेवावी ताठ. ओके, आपलीच भारतीय संकल्पना आहे की तुझ्या जीवनात तुझ्या वाट्याला जे येतं कुठेतरी तुझंच कर्म त्याला जबाबदार आहे. अशा तत्वज्ञानाचंच आहे असं सांगतो मी. कर्म विपाक इनडायरेक्टली हा मग GS1 किंवा आर्ट अँड कल्चरचाही झाला. पण त्यामुळे की एक संकल्पना ही आहे की आपल्या जीवनात आपल्या वाट्याला जे येतं त्याच्या मुळाशी कुठेतरी आधी कधीतरी घडलेलं कर्म, हे तत्वज्ञान म्हणतं पूर्वजन्म. आणखी मग पुढचे जन्म आहेत नाहीच्या गुंत्यात मी आत्ता नाही शिरत. मी तुम्हाला एवढं सांगतो की सायन्सनी निदानी पॉसिबिलिटी मान्य करणं चालू केलं, दॅट बर्थ इज नॉट द बिगिनिंग अँड डेथ इज नॉट द एंड. अशी येते भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातलाही श्लोक आहे, अव्यक्ताद व्यक्तय सर्वा प्रभवत्य हरागमे. किंवा की अव्यक्तातून वक्तात येतो आणि पुन्हा अव्यक्तामध्ये जातो, व्यक्त मध्यानी भारत. हे श्रीकृष्ण जीवनाचं वर्णन करतोय की हे जे जन्माला आपण येतो आणि जायचंच आहे एक दिवशी प्रत्येकाला, तो मधला फक्त व्यक्त झालेला मध्य आहे. तू आहेस त्याच्याही आधी आणि याच्याही नंतर असणार आहेस. जन्माला आला तो देह आहे, जाणार आहे तोही देह आहे. तर त्यामुळे क्रूरच असतील कर्मभोग, ते त्या जाणीवेतनं आलेली ओळ आहे की मला रॅशनली हे कळतं सुद्धा आहे की मे बी हे जे काही माझ्या वाट्याला येतंय घडतंय कुठेतरी माझ्याच कर्म त्याला कारणीभूत आहे का. तर असं जरी असेल, ओके, मग मी सामोरा कसा जाणार आहे त्याला. क्रूरच असतील कर्मभोग तर बळकट व्हावेत हात. असंच आहे. पुढच्या 2 ओळी तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर त्या आता त्या फ्लोत आहेत. हातापाया दंडात साखळ्याच अटळ. हे वाटतं बरं का प्रत्येक माणसाला. जीवनात आपल्याला काहीतरी करायचं असतं पण बांधल्यासारखं वाटतं, इच्छा आहे पण ते करता येत नाही. आपल्याला वाटतं बंधन आलेलं आहे, या बंधनात कसा सुटू. हातापायात साखळदंड आहेत. मी याच्यानंतरची लिहिलेली ओळ आहे जी त्या बुकमार्कवर नसते. हातापाया दंडात साखळ्याच अटळ, तर चिपळ्या करून साखळ्यांच्याच मुक्तीचे म्हणावे भजन. अशी ओळ येते. तुला वाटतंय तू बंधनात आहेस, तर ते जे बंधनं वाटतात त्याच्या चिपळ्या ही आता कीर्तन, हे धर्माधिकारी बुवांचं कीर्तन, तर ते हे खास मराठी एक तालवाद्य आहे ते.
चिपळ्या म्हणून असतो प्रकारच्या, अशा हातात असतात आणि कीर्तनकार त्या वाजवत त्याच्या. तर मी त्या साखळ्यांच्या चिपळ्या करून मुक्तीचे म्हणावे भजन, मुक्ती, लिबरेशन वगैरे अशी पुढे येत जाते. एकूण लक्षण आहेत की एवढ्या थांबतो का काय? अभिजित खराड मला विचारतोय, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्याविषयी काय मत आहे? मला मान्य आहे, दोघं ग्रेट आहेत बरं का. फक्त मी तुम्हाला हे सांगतो की हे वसंतराव देशपांडेंचे शिष्य आहेत. आमच्या मनात एकदा जे वसंतराव बसलेत मग त्याच्या काही जातच नाही जवळपास काही, असं सांगतो मी. हा यांचा नाही आहे दोष, उत्तम आहेत मला माहिती आहे. पण असे जे वसंतराव देशपांडेंचं काटा ऋते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. कवी शांताबाई आहेत, शांता शेळके, हे काव्य शांताबाईंचं आहे. अम्माजी त्यांची त्या शरीराने होत्यात सदेह, तोर आमचा ऋणानुबंध. माऊलीच शांता शेळके म्हणजे सर्वांची आईच. ही कविता मूळची शांताबाईंची आणि वसंतराव देशपांडेंनी गायलेली बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात. वसंतराव देशपांडेंच्या आवाजाची तयारी, त्याला खर्ज त्याला असलेला. तसं महेश काळे राहुलचा काही कमीपणा आहे असं मी नाही म्हणतोय, पण आमच्या मनात जे बसले एकदा वसंतराव देशपांडे असं म्हणतात. ते कधी मूळचे सिनेमावर जाऊ नका, वसंतराव देशपांडेंवर सिनेमाही निघाला, त्यातली गाणी हे महेश आणि राहुल यांनीच गायलेली आहेत, पण मूळच्या ऐका असं सांगतो मी. मूळचे एक सांवरे ऐजयो अशी वसंतराव देशपांडेंची बंदिश आहे, सांवरे ऐजयो, ऐकाच तुम्ही असं सांग. संगीताची जरा जरी हे सिद्धीने मुंबईहून पाठवलाय प्रश्न, ती माझ्या लक्षात आहे, कारण तिला गळा आहे हे मला माहिती आहे आणि ती शिकते पण आहे. आपले काही जण शिकत असतील शास्त्रीय संगीत किंवा गाणं असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. भगवद्गीता ऐकायला छान वाटतंय. ती आपली संभाजीनगरची एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थिनी आहे रेणुका. ती मराठी साहित्या विषयावर पण सत्र घ्या, त्यात तुम्ही लिहिलेल्या कविता ऐकवा. मला आवडणारी, मनाला भावणारी, म्हणजे हीच क्रूरच असतील कर्मभोग. तिने ऑलरेडी असं लिहून कळवलं होतं. पंकजला आणखी एक कळलेलं आहे, सध्या मूव्हीजमध्ये लेफ्ट विंग राईट विंग प्रोपागंडा मध्ये डिव्हाइड केला जातोय, यांनी सिनेमावर ऑडियन्स हे आहे असं. हा एक शाश्वत आयुष्यभरचा प्रश्न आहे की ज्याचा मी तासाला कधीही उत्तर देत नाही. हा आपला तिन्ही कोर्सेस करणारा उत्तम विद्यार्थी म्हणते, पूर्णाताईंना कसे भेटला यावर पण थोडं निरूपण केलं तर आम्ही काही शिकू. माझी शिकवायला आहे तयारी, काय प्रश्नच नाही. बिलकुल माझी ॲब्सोल्युटली शिकवायला तयारी आहे. पोरगी कशी पटवायची हे मी शिकवतो, पोरगा कसा पटवायचा हे पूर्णाताई शिकवतात. त्या शिकवण्याचा जो पहिला तास असतो त्याचा धडा आहे काडकन कानाखाली वाजवणे. एक का तुला ही गोष्ट शिकवावी लागते होय रे. आता ॲक्च्युली वर्ष खूप झालीत बरं का. ही वास्तू नव्हती तिकडे, तर अटेंडन्सचं रजिस्टर असायचं, विद्यार्थ्यांनी याची सही करायची आणि आपल्या जागेवर बसायचं. तर MPSCच्या एका पोरानी एका मुलीच्या नावासमोर आय लव्ह यू लिहून ठेवलं. ऑनगोईंग कोर्स. तर त्यावेळी मेन्स त्याही वेळी रिटर्न होती, तर मुलांना एक्सरसाइज असायचे, त्यामुळे अक्षर ओळखता पण आलं की हे कोणाचं आहे. पुढच्या वेळी मी गेलो तर असाल, मला मुलीचं नाव आजपर्यंत लक्षात आहे, चित्रा तिचं नाव. तर मी त्या पोरालाही उभं राहायला सांगितलं, त्या मुलीलाही उभं राहायला सांगितलं. नाही हे जे एक कानाखाली ठेवून दे, एक काडकन थोबाडीत ठेवून दे. ओके, का थोबाडीत ठेवून दे? अरे येड्या, जे तिला सांगायला हवं ते तिथं कुठं कागदावर लिहितोयस? तिला ते दुसऱ्या कोणाचं अक्षर वाटलं तर? आणि मग हो म्हणली, जा तिच्या लग्नात शहनाई वाजवायला दारामध्ये. हे अजून मी बोललो नाहीये सर्व वर्षात, हे नाही आत्ता मी या प्रश्नाचं ट्रेड सिक्रेट आहे ते. गीत रामायण ग्रेट प्रसाद कळवतोय आहेच.
नाटक आणि चित्रपट यात वरचढ काय? माझं म्हणणे दोन्ही इक्वल आहेत. मी नाही एकाला वर आणि दुसऱ्याला. प्रत्येक मीडियमचं एक वैशिष्ट्य आहे की चित्रपट दोन्ही डायरेक्टरची माध्यम आहेत. मुख्य नाटक असो अथवा चित्रपट, हे मुख्य माध्यम डायरेक्टरचे, दिग्दर्शक. कॅमेरा ही सुद्धा गोष्ट आहे की कॅमेरा बोलतो, फक्त कॅमेरा बोलतो असं सांगतो मी. याने हा प्रश्न विचारल्यामुळे आता मी फॉरेस्ट गमचा फक्त सुरुवात सांगायला वेळ देणार आहे. त्याचं पियानोवरचं म्युझिक चालू होतं. हवेमध्ये उडणार एक पीस आहे, वाऱ्याच्या झोकावर असं असं एका दिशेने जात आहे, दुसरं कुठून तरी वारं येतं, ते दुसरीकडे जातं, ते थोड्या काळासाठी असं हवेमुळेच वर जातं, मग ते खाली येतं, एका झाडाच्या पानावर टेकतं, पुन्हा वारं येतं, असं तिथं ते खाली उतरतं. आता हे डायरेक्टरचं कौशल्य की मागे पियानोचं म्युझिक. मी पहिल्यांदा हा सिद्धार्थ बरोबर पाहत होतो हा सिनेमा, आणि ते स्क्रीनवर ते चालू झालं. आज एसेचं मी जर घेतलं असतं, एव्हाना मी भूतकाळ वापरायला सुरुवात केली तर मी एसेचं सुद्धा वैशिष्ट्य एक उत्तम सुरुवात आणि उत्तम शेवट, की पकड घेणारी स्टार्ट पाहिजे एसेचा सुद्धा, की तुम्ही काय जे लिहिताय हे पहिल्या वाक्याला पकड घेतली पाहिजे. सेम वक्तृत्वाबद्दलही खरं आहे. आणि जशी सुरुवात उत्तम आकर्षक पकड घेणारी पाहिजे, तसाच शेवट की असं क्लायमॅक्सला गेला आणि एका मुद्द्यावर आणून संपवलं. हे एकूण मिळून तुम्ही जर चांगले चित्रपट पाहिले असले, चांगलं नाटकं पाहिली असली, चांगली कविता वाचलेली असली, चांगलं भाषण ऐकलेलं असलं, तर सगळ्याचे किती असं एका क्लायमॅक्सला जातं, तिथे पोचून ते थांबतं की आपण वेगळेच असतो अशा सगळ्यानंतर. तर ते एसेचं पण लक्षण आहे की शेवटचा. तर हे मी सिद्धार्थ बरोबर पाहत होतो. मी ते पाहिलं आणि जे मला जाणवलं, भिडलं. मी म्हणालो सिद्धार्थला की सिद्धार्थ, या सिनेमाचा स्टार्टच एवढा ग्रेट आहे की आता याहून वर न्यायचा सिनेमा, हे कसं काय करतो बघू देत. पण ते डायरेक्टरनी केलंय. तर आता हे पीस हे मानवी आयुष्याचंच सिम्बल आहे. येणाऱ्या वाऱ्यावर वर खाली होणारं पीस, आणि ते इकडून वारं आलं म्हणून तिकडे गेलं, तिकडून वारं आलं, आणि हे जे असं तो पियानोचे सूर, आणि मग ते पीस असं उतरत येतं, त्याबरोबर कॅमेरा असा खाली आलाय. शूज आहेत जुने पुराणे, ते कळतंच, ते पीस त्याच्यावर येऊन टेकतं. आणि डायरेक्टरने असं तिथून कॅमेरा उचललाय वर. तो एका फ्लोईंग रस्त्याच्या फुटपाथवर एका बेंचवर हा फॉरेस्ट गम बसलेला आहे, आणि सिनेमा इथून चालू होतो. अशी सुरुवात आणि अर्थ जातोच तो. इट्स अ ग्रेट कॉमेंट्री ऑन लाईफ इट सेल्फ. सिनेमाच ग्रेट आहे, कादंबरी पण ग्रेट आहे, पण नाटक आणि सिनेमात वरचढ काय नाही म्हणता येणार, हे एकांगी ठरेल. मी आय एम स्टील टेलिंग यू की नाटक या माध्यमालाही ताकद आहे. टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, चित्रपट हे माध्यम निघालं तरी नाटक ह्याचं जे नाही होत कमी. आणि सुदैवानी आपल्याला आणखी उत्तम व्हायलाच पाहिजे, पण तरी आहे त्याच्यात मराठी रंगभूमी आजही एक भारतातली क्रिएटिव्ह रंगभूमी आहे. आणि एकाहून एक जे महान दिग्दर्शक कलाकार होऊन गेलेले आहेत भारतभरचे, त्यांना सगळ्यांना मान्य आहे की काहीतरी नवं, काहीतरी नवा प्रयोग, वेगळं खोल जाणारं मराठी रंगभूमीवर घडतं. तेव्हा एक महान दिग्दर्शक पंडित सत्यदेव दुबे, तर सोनाली सिनियर त्यांची विद्यार्थिनी, अभिनय क्षेत्रातली, अभिनय आणि दिग्दर्शन. किंवा एक दुसरा महान गिरीश कर्नाड, येत राहतील अशी जी कारनावं येत राहतील. बंगाली नाट्यसृष्टी पण समृद्ध आहे, आणि एकेवेळी बंगाली चित्रपटसृष्टीत सुद्धा कॉन्ट्रीब्युशन फार मोठं होतं. आता ऋषिकेश मुखर्जी हा दिग्दर्शक, बिमल दा म्हणून ज्यांना ओळखतात, बिमल दत्त हो, त्यांना बिमल दा असंच ओळखतात. असे एकावन्न ते सिनेमाचे डायरेक्टर्स, पण ते काही नाटकांचे सुद्धा. आता मराठीतला हा जब्बार पटेल हा डायरेक्टर तर दोन्हीकडचा आहे, उत्तम नाटकं पण उत्तम चित्र. चंद्रकांत कुलकर्णी, दोन्ही त्याची नाटकं एकावन्न एक असामान्य उत्तम, आणि त्यांनी चित्रपटांचं पण दिग्दर्शन केलेलं आहे तेही. तर मी दोन ह्या जी माध्यम आहेत कलेची, ह्याच्यात मी तरतम नाही करणार, दोन्ही इक्वल. जाता जाता संजना म्हणते, पाश्चात्य संस्कृतीतल्या सुद्धा चांगल्या गोष्टी एखाद्या सत्रात आम्हाला सांगा. भारतीय संस्कृतीतील तर जाणून घेतोच आहोत,
मी आता प्रश्नामुळे म्हणतोय डिसिप्लिन. एक म्हणजे डिसिप्लिन आणि दुसरं म्हणजे एगॅलिटेरियन, समतापूर्ण समाज. तुमच्या माझ्या देशाला जो जातीपातींचा शाप आहे की जो आपल्याला डिव्हाइड करतो, एकमेकांबद्दल संशयाने बघायला शिकतो, तर हे निश्चय. आणि हे सांगणारा मी नाही आहे बरं का. ह्याच प्रश्नाचं उत्तर विवेकानंदांनीच दिलंय. ते मी शब्द आत्ता पुन्हा बोललो, ते शब्द विवेकानंदांचेच आहेत. ते पाश्चात्यांकडनं डिसिप्लिन, ओके, राष्ट्रप्रेम, हे जे जातीपातींची उतरंड आणि उच्चनीचताही नको आणि स्त्री पुरुषही समान आहेत ही संकल्पना मला कळणाऱ्या भारतीय विचारात पण आहे, पण पाश्चात्यांनी ते प्रत्यक्ष जीवनामध्ये आणून दाखवलं. ओके, वन सेशन ऑन गझल आणि शेर. तर आता गझल हा दुसरा प्रकार, परत GS1 मध्ये पण आणि प्रिलिम मध्ये पण गझल. तर हा काव्य प्रकार आहे हे लक्षात ठेवावं लागतं. अनेकदा आता समजा UPSC पण मेन्स क्लिअर करून कोणी आला आणि त्यांनी त्याच्या आवडीनिवडी लिहिलेल्या असतात, तो DAF2 म्हणतात त्याला, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म 2. मेन्स जे क्लिअर करतात त्यांनी तो भरायचा असतो. 7 कॉलम आहेत, त्यातल्या 7 मध्ये ABCD आहेत. कॉलम 7 मध्ये ABCD. तर त्यामध्ये हॉबीज किंवा इंटरेस्ट येतात. काही वेळा काही जणांनी मला गाणी त्याच्या स्पेसिफिक असेल तर गझल. मग मी जेव्हा विचारायला जातो मला लक्षात येतं की त्यांना वाटते गझल हा संगीताचा प्रकार आहे. तर नो, गझल हा काव्य प्रकार आहे की ज्याच्यात 2-2 ओळींचा एक शेर असतो आणि पहिला जो असेल त्याच्या दोन्ही ओळींचे यमक जुळावं लागतं. याला काफिया शब्द आहे, उर्दू आहे हा, फारसी सेम शब्द आहे, रदीफ आणि काफिया. आणि मग पुढचे जे 2-2 ओळींचे शेर आहेत त्यातल्या दुसऱ्या ओळीचं यमक मूळच्या शेरशी जुळावं लागतं. माझा लाडका आहे जगजीत सिंग, सर्वात लाडका. आणि ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. अशा ओळी असलेली गझल आहे. हे जगजीत आणि त्याची पत्नी चित्रा सिंग यांनी गायलेली. बरं ऐकायचं असेल तर ऐका नंतर. भन्नाट. इथं मी पहिल्यांदा ऐकली तेव्हा सुद्धा मी असे अनेक वेळा रिवाइंड करून ऐकत राहिलो परत परत अनेक वेळा. त्यातलं काव्य पण ग्रेट आहे, सगळंच अशायचं. हे लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांनी गायलेली उर्दू हिंदी कवी निदा फाजली याच्या गझल असा 2 अल्बम. आता हे सगळं आता ह्याच्यावर मिळतं यूट्यूब किंवा. अल्बमचं नाव आहे सजदा. तर आता सजदा हा जो उर्दू फारसी शब्द आहे त्याचा अर्थच आहे आराधना, पण ती ईश्वराची आराधना. सजदा जशी त्यातली पहिलीच आहे. आधी सांगतो की मुंबईचं वर्णन आहे. मुंबईचं वर्णन आहे. हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी. गझल फॉर्म सांगितलं त्यातलं आता तुम्हाला बेशुमार आणि शिकार हे यमक जुळलं. पण मुंबईचं वर्णन हर तरफ हर जगह बेशुमार आदमी. हे मुंबईला जगल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि त्यातही विशेषतः सकाळी 8 ते 9:30च्या मध्ये किंवा संध्याकाळी 5 ते 7च्या मध्ये, आणि ते सुद्धा सेंट्रल रूटवरच्या लोकलनी जायचं. तर तुम्हाला कळेल काय चीज आहे. हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी. तरी या प्रचंड गर्दीत प्रत्येक माणूस मात्र एकटाच आहे. एकटेपणा त्याला वाटणारा. फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी. एकेवेळी 2-3 वर्षांपूर्वी शहरियार या कवीला ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला. हा उर्दू कवी. आणि गमन नावाचा चांगला चित्रपट, चित्रपटाचं नाव आहे गमन, आणि लीड रोल केलाय फारुख शेख या गुणी अभिनेत्याने. गुणी आहे, टॅलेंटेड, काही प्रश्नच नाही. शहरियारची पण म्हटलं तर मूळ जीवनाची, म्हणलं तर मुंबईचं वर्णन करणारीच ओळ आहे. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है.
म्हणलं तर मुंबईचं आहे, म्हटलं तर जीवनाचं आहे. असंच क्या कोई नई बात नजर आती है हमें, आईना भी हमें देख कर हैरान सा क्यों. असंच येत राहतं. असं पाठ आहे माझी, सगळी पाठ आहे माझी. मधनं मला या गोष्टी पण येतात. तसं गझल आहेत अफलातून, ते मराठीत पण आहेत. हे सांगतो मी. मराठीतला महान सार्वकालिक श्रेष्ठ गझलकार म्हणजे सुरेश भट. सुरेश भट असायचे नागपूरला. ऑफकोर्स मला आनंद आहे की माझी दोस्ती होती त्यांच्याशी. आज नाहीत आपल्याच शरीराने. सुरेश भट यांच्या मराठी गझल. आता माझा इलाज नाही की आत्ता मला आठवते ती काय सुरेश भट यांची गझल नाही आठवते, पण ऑल टाईम ग्रेट म्हणीन असे मराठी गाणी. तर त्यातलं जे आशा भोसलेंच्या आवाजातलंय, उषः काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. ह्याचा कवी सुरेश भट, संगीतकार भास्कर चंदावरकर आहेत आणि गायलंय अर्थात आशाबाई म्हणजे वीजच आहे. आशा भोसलेंचा आवाज म्हणजे अशी तळपणारी वीजच आहे अजूनपर्यंत. पुन्हा काही चांगलं ऐकायचं असेल तर आज चिकार सांगितली मी, जी विविध ऐकायची त्याच्यातली. हे निदा फाजलीचीच आहे एक गझल, जगजीतनीच गायलेली, आणि ती माझ्या अत्यंत लाडक्यातली एक आहे. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़दानी दे मौला. मौला ईश्वर अर्थात धर्मांधता नसेल तर आहे तो सगळा ईश्वर एकच. ते न मानणारे काही गट आहेत त्यांच्यात मी आत्ता जात नाही. पण की पाणी पाड, गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला, पाऊस पडू दे, आणि चिड़ियों को दाने बच्चों को गुड़दानी दे मौला. चिक्की असं करत आहे पुढे. मूळचे ऐका. असाच पुढे वेळ झाला तर दुसरा टर्मचा किंवा तुमचे अभिनंदनाचे कार्यक्रम ते झाल्यानंतर जर गप्पा मारायला बसलो तर हे यातलं काही आणखीन काही म्हणीन. महाभारताचं सॉन्ग ग्रेट आहे, तिने इथं लिहूनच पाठवलंय. ऑफकोर्स ग्रेट आहे. आपल्या कल्चरल एलिमेंट्सला मॉडर्न वेमध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून कसं वापरावं. ॲक्च्युली भारतीय संस्कृती आपली सॉफ्ट पॉवर आहेच असं सांगतो मी. इट इज अ क्वेश्चन ऑफ हाऊ वी प्रोजेक्ट. बहुधा वेळ न घेता सांगतोय की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस हे जर जग मान्य करत असेल, त्याच्या काही वर्षानंतर 21 डिसेंबर म्हणजे इंटरनॅशनल मेडिटेशन डे मान्य करत असेल, किंवा पुन्हा हॉलिवूडमधले तुम्ही बरेच सिनेमे कितपत पाहता मला कल्पना नाही. मला चिकार उदाहरणं सांगावी लागतील. इथल्या मुद्द्याला धरून मी आत्ता फक्त पाहिली असेल तर, नसेल तर रेकमेंड करतोय की पहा. ही मॅट्रिक्स ट्रिलॉजी आहे. 3 सिनेमे आहेत. मॅट्रिक्स, पहिल्या सिनेमाचं नाव मॅट्रिक्स आहे, दुसऱ्याचं नाव मॅट्रिक्स रिलोडेड आहे, आणि तिसरा आहे मॅट्रिक्स रिव्होल्युशन. तशी सिनेमाची मध्यवर्ती कल्पना ही आहे की AI एवढं डेव्हलप झालंय की जगावर AIचाच कंट्रोल आहे, आणि AIनी माणसाला गुलाम बनवून ठेवलंय. म्हणून माणसं ज्यांना गुलाम व्हायचं नाही ते कुठेतरी छुपून गुहांच्या मध्ये लपून छपून जगतायत, आणि मुक्तीचा लढा की या गुलामीतनं मुक्त कसं व्हायचंय. आणि त्यांना काहीतरी कुठल्या तरी गणिताने सांगितलंय की मानवाला यातून मुक्तीचा मार्ग दाखवणारा एक जण जन्माला येणार आहे, त्याच्या याया खुणा आहेत. म्हणजे आपली अवतार संकल्पना. बाय द वे, मॅट्रिक्सचा सुद्धा अर्थ आहे मायाजाल, की आपण जगतो ते जीवन ही माया आहे. या संशोधनाला 2 वर्षापूर्वी नोबेल मिळालं आहे. बाय द वे, ते 2 वर्षापूर्वीचं फिजिक्समधलं नोबेल, की आपण जे डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो इत्यादी, हे विश्व म्हणजे अंतिम सत्य नाही, उलटं हे विश्व ही माया आहे, इल्युजन. कारण अंतिम सत्य वेगळं आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. हे आता फिजिक्सनी पण सिद्ध केलं. जो मी अद्वैत विचाराचा अर्ध्या ओळीचा सारांश सांगितला, मूळचा श्लोक शंकराचार्यांचा आहे. मॅट्रिक्स अख्ख्या 3 सिनेमांची मध्यवर्ती कल्पनाच ही आहे, की मेटॅफॉरिकली सिम्बॉलिकली तो सांगतोय की आपण एका मायाजालात गुंतलेले आणि जगतो आहोत, त्यातून मुक्तीचा मार्ग. लीड रोल हा कियानू रिव्हज नावाचा आहे. अप्रतिम, काही प्रश्नच नाही. म्हणजे
आणि त्या अवताराचं नाव निओ आहे, तो जो होणार आहे. आणि जे शोधतायत त्याला ते त्याच्यापर्यंत पोचले, पण अजून त्यालाही माहिती नाही आहे की मानवाला मुक्तीचा मार्ग दाखवणारा तू आहे. त्याचा नॉलेज ऑफ द सेल्फ. आणि हे ज्यांना कळलंय ते सांगायचा प्रयत्न करतायत की तो तू आहेस. मग त्या सिनेमातला पहिला मॅट्रिक्स एक मोमेंट आहे की AI फोर्सेस अंगावर चाल करून आले. त्याच्या भोवतीची जी टीम आहे सगळे टॅलेंटेड अभिनेते आहेत हॉलिवूडमधले. मला नावं लक्षात, मी वेळ वाचवायचा अपयशी प्रयत्न करतोय. आणि तो जो येतोय आता हा हे रोखू शकणार नाही हे बाकीचे सगळे. पण हा निओ, त्यांना कळलेले की हा अवतार काही करून ह्याला वाचवायला पाहिजे, म्हणून ते त्या समोरून येणाऱ्या गोळ्या अंगावर घेऊन त्याला वाचवायला तो त्यांना असा हात करतो. आणि पहा तुम्ही, तो अफलातून मोमेंट आहे सिनेमात घेतलेला. दॅट इज हिज मोमेंट ऑफ नॉलेज ऑफ द सेल्फ, की ज्या मोमेंटला त्याला कळतं की मीच आहे तो. आणि जर त्यांना सिनेमात दाखवले ते त्याच्यावर अशा बंदुकांच्या गोळ्या येत आहेत, तो फक्त त्या गोळ्या अशा चुकवतोय अशा. आणि एक तर गोळी तो अशा हातावर फक्त झेलतो. आणि मग फाईट आहे मग त्याची त्या AIशी. पण असं मॅट्रिक्स, सगळं तत्वज्ञान म्हणजे वेदांत आहे. हा सगळा सिनेमा ट्रिलॉजी हा वेदांत आहे. नुसता नाही, तो जिथे संपतो सिनेमा, आपण सिनेमा संपल्यावर थांबलो जर आणि अप्रतिम कलाकृती पाहिली तर होतं असं माणसाचं, की असा माणूस थांबतो नुसता बसून की हे जे आत्ता झालंय हे. तर स्क्रीनवरनं जसे नामावली सरकत राहते, मागचे श्लोक आहेत लक्ष असेल तर आहे असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम. हेच आहेत हे सॉफ्ट पॉवर एटसेट्रा अशी भरपूर अशी. I am planning to start reading Hindi literature, but I am a bit confused about which book to begin with. आता स्वयं हिंदी म्हणत असेल तर बाबा माझा आहे, जेव्हा आता गेली काही वर्ष हिंदी कमी झालं, पण वन ऑफ द ग्रेटेस्ट नॉवेल्स ऑफ ऑल टाइम्स इज राग दरबारी, असं ते हिंदी कादंबरीचं नाव आहे. हिचे लेखक आहेत श्रीलाल शुक्ल. आणि यावर पूर्वी सिरियल पण येऊन गेली. आता ते कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे का नाही मला माहिती नाही. आणि त्या सिरियलचा सुरुवात कायम भीमसेनजींनी गायलेला हा दरबारी हा राग, की जो भारतीय शास्त्रीय संगीतातला ग्रँड मानला जातो राग. आपल्या संकेतानुसार जशा वेळा असतात त्यांना ते ह्याची वेळ रात्रीची आहे आणि ते भीमसेनजींच्या आवाजातला दरबारी राग आहे. म्हणजे मला आता आठवला तरी मला उभ्या उभ्या अंगावर काटा येतोय असं भीमसेनजींच्या आवाजातला दरबारी.